कसे काय मंडळी, जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझं चॅनलवर. परेश मोरे. आज जास्त काय नाही, 1-2 मिनटं घेतो तुमचे. बोलणार नव्हतो, बोलायचं आठवण होती पहिले, ते विसरलो होतो, आठवणीतून गेलतं माझ्या. पण काल जेव्हा मी हा मेसेज बघितला कंपनीकडून की आपलं ते गॅम्बलिंग ॲप या होत्या, त्याच्याबद्दल प्रमोशन करणार का, आम्ही तुम्हाला पैसे देऊ या होत्या, बरोबर. पेड प्रमोशन राहील आणि तो नंबर जर आम्ही खोडला. आता मी काही सट्ट्या, आत्ता जे सट्टेवाले आहेत गाणमस्ती करत आहेत त्यांची मी मारतो, बरोबर. आता याच्यात असं काय आहे का, मी कधी काही केलं नाही या गोष्टी. हां, मी पण केलं त्या, जेव्हा माझे 40,000 50,000 फॉलोअर्स होते त्या टायमाला पण मला या गोष्टी आल्या. तेव्हा मला आत्ता पण सांगतो 15-15 30-30 सेकंदाचे 7-7 हजार रुपये मला 2 टाईम भेटले होते. पण जेव्हा माझी पब्लिक मला बोलली तर परेश भाऊ, आम्ही तुम्हाला या गोष्टीसाठी फॉलो नाही करत, तर तुम्ही हे गॅमलिंग किंवा सट्टेबाजी प्रमोट नका करू. त्याच दिवसापासून तिथून तर माझी एक पण व्हिडिओ तुम्हाला या सट्ट्यावर किंवा माझ्या बायोमध्ये ती लिंक भेटणार नाही. ओके, हे मी माझ्या पब्लिकसाठी सोडला. आता राहिली या गांडूची गोष्ट, तर यांनी सांगितलं होतं की तुम्ही पोरांना ट्रोल करा, बाकी आपण बघू, माफी मागतील सगळे. तर आम्ही तर अजून काही माफी मागितली नाही. विषय कुठं अडलाय कळत नव्हता. नंतर आलं सलाईन लिहून बाहेर कुठं लेंड्यासारखं. त्या त्याची गाणमस्ती या पोरांची, सॉरी, की सगळ्यांच्या घरी जाऊ, मारायला लावू, लवडा लसण, भाऊची 55वी शाखा ओपन होऊ दे, मग घराहून दप्पा, घरी येऊन दप्पा. ना दप्पा भेटला ना काय, बेंचोत कधीपासून लपून राहिलोय मी, 10-20-30 लपाछुपी. सगळ्या गोष्टी झाल्या. दप्पा कधी भेटणार आहे, कधी आउट आम्ही होणार आहे ते कळणार नाही आम्हाला, सॉरी कळत नाही आम्हाला. ओके. आणि त्यात यो कबूतर कोण होता नवीन, मला त्याचा एक हसायला येत होता. एखाद्याच्या बिल्डिंग मध्ये जाऊन दुसऱ्याचा गेट ठक ठक ठक, मिशन ऑन. आता व्हिडिओ मध्ये नाही, समोरून धप्पा देणार, मिशन ऑन. भावांनो, फक्त तुम्ही 10,000 करा, 10,000 सबस्क्राईब, सॉरी 10,000 फॉलोअर करा, 10,000 फॉलोअर करा, आपण सगळ्यांना घरी जाऊन धप्पा देऊ. हे तू इकडा आहे का रे लवडे, काही बघचो ती. कोणाचा गेट ठोकायला जातील बंद बिल्डिंग मध्ये घुसून, याला धप्पा देऊ, त्याला धप्पा देऊ. आता एक माफी मागतोय, दुसऱ्याला मागायला लाव. आई पप्पादा राज्य आहे. शेवट व्हिडिओ होता, मला आठवण पण नव्हती हा व्हिडिओ बनवायची, पण हे जर आला मला त्याच्यावर माझं बोलणं होतं की बाबा मी पण केलेल्या आहेत या गोष्टी, पण खूप आधी. जेव्हा पब्लिक बोलली आपली, जे आपल्याला फॉलो करते, ज्यांच्यामुळे आपण इथं आहेत, त्यांच्यामुळे विषय सुटला आपला, बरोबर. बाकी दुसरं काय नाही. धप्पा द्यायची मी पण वाट बघतोय. नशीब माझी पब्लिक चांगली आहे, अशी गांडू तर नाही. बस एवढाच बोलायचा होता. आबाळ हेपल्यांनो, तुम्ही आबाळच हेपला, बाकी दुसरं काय करू नका. मी दुसरं काय बोलत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वतःची पण काळजी घ्या आणि आपल्या आईबापाची पण काळजी घ्या.